हॅलो एव्हरीवन, आय एम भूमिका. इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश बोलायला कशा पद्धतीने सुरुवात करायची किंवा इंग्लिश बोलण्यासाठी कोणत्या स्टेपने याचा अभ्यास करायचा हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नंबर 1, लर्न अँड स्टडी सेंटेन्सेस म्हणजे वाक्य शिका आणि अभ्यासा. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे. तर तुम्ही छोटी छोटी सेंटेन्सेस म्हणजेच वाक्य बोलायला सुरुवात करा. इंग्रजीचे शब्द तुम्ही अभ्यासता तर तुम्हाला इंग्रजीमधले शब्द माहीत असतात, पण त्याच शब्दांचा वापर करून तुम्ही स्टार्टिंगला छोटी छोटी सेंटेन्सेस बोला. छोटी छोटी सेंटेन्सेस बोलता बोलता तुम्हाला मोठी सेंटेन्सेस बोलता येतील, म्हणजे तुमची इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस होईल आणि इंग्लिश स्पीकिंगसाठी तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. नंबर 2, यूज रिअल इंग्लिश लेसन अँड मटेरियल म्हणजेच वास्तविक धडे आणि साहित्य वापरा. याचा अर्थ तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी जे काही स्टडी करता, तर स्टडी करताना तुम्ही तुमच्या इंग्रजीच्या लेवलनुसार अभ्यास करा. तुम्ही बिगिनर्स असाल, तुम्ही नुकतेच इंग्रजी शिकत असाल आणि तुम्ही एकदम फ्लुएंट इंग्रजी वाचत असाल, बघत असाल, अभ्यास करत असाल, तर तुम्हाला इंग्रजी समजणार नाही आणि हार्ड जाईल. म्हणून तुम्ही पहिल्यांदा बेबी स्टेपने सुरुवात करा, म्हणजेच बेसिकपासून सुरुवात करा. जसे लहान मुलं इंग्रजी शिकतात तसे इंग्रजी शिकायला सुरुवात करा. लहान मुलांचे धडे किंवा स्टोरीज वाचा. त्यांच्या पद्धतीने तुम्ही इंग्रजीची सुरुवात करा. तुमचं बेसिक चांगल्या प्रकारे पक्कं झालं की तुम्ही पुढची स्टेप घ्या. नंबर 3, स्लो अँड डीप लर्निंग इज बेस्ट म्हणजे हळू आणि सखोल शिक्षण चांगले आहे. याचा अर्थ की तुम्ही इंग्रजी शिकत आहात किंवा इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करत आहात. हळू आणि डीप लेवलने अभ्यास करा. जे काही मराठीत शब्द आहेत त्या शब्दांना इंग्रजीत काय म्हटले जाते, ऐकून तुम्ही तुमची वर्ड व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करा. इंग्रजी बोलायचं आहे म्हणजे इंग्रजीत एखादी 2 शब्द माहीत असले तरी आपल्याला इंग्रजी बोलता येईल असा विचार करू नका. कारण जे काही तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये वस्तू वापरता किंवा तुम्ही ज्या डेली ॲक्टिव्हिटीज करता त्यांना इंग्रजीत काय म्हटले जाते हे तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही इंग्रजी बोलूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमची इंग्रजीची वर्ड व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करा. यामुळे जेव्हा तुम्ही इंग्रजीचे सेंटेन्सेस वाक्य तयार कराल तेव्हा इंग्रजी बोलाल तर तुम्हाला अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत टेक केअर.